जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांविषयी एक महत्त्वाची बाब सांगायची झाल्यास पैसा हा महत्त्वाचा असतोच, त्याला नाकारता येत नाही. परंतु आयुष्यात जर निवड करायची वेळ आली, एकीकडे पैसा की प्रेम निवडावं, तर जुलै महिन्यात जन्मलेले लोक विशेषतः प्रेमाला निवडतात. कारण तुम्ही तेवढे संवेदनशील आहात. तुमच्यासाठी पैशांपेक्षा प्रेम अधिक महत्त्वाचं ठरतं. प्रेमाला तुम्ही प्राधान्य देता, म्हणून तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरतात. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही केवळ प्रेम निवडत नाही, तर प्रेमाला अधिक चांगल्या प्रकारे निभावतात. आपल्या जोडीदाराला आयुष्यात नेमकं काय हवं आहे, जोडीदाराची इच्छा काय आहे, याकडे तुमचं अगदी बारकाईने लक्ष असतं. घरातील छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही अगदी सहज मॅनेज करतात. त्यामुळे तुमच्याविषयी जोडीदाराच्या मनात अत्यंत सकारात्मक भाव असतो. कारण दिवस रात्र ज्या पत्रिका पाहतो, तर होणारे विवाद हे मोठ्या प्रश्नांसाठी कमी आणि छोट्या प्रश्नांसाठी जास्त असतात. विशेषतः जर तुमचा जन्म जुलै महिन्यात झालेला असेल, तर जोडीदाराच्या, कुटुंबातील इतर व्यक्तींच्या, मुलांच्या, मित्रमैत्रिणींच्या सर्वांच्या छोट्या छोट्या गरजांकडे तुम्ही अगदी बारकाईने लक्ष देता. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण अत्यंत नाविन्यपूर्ण विषयाचा अभ्यास करीत आहोत. तो विषय म्हणजे तुमचा जन्म ज्या महिन्यात झालेला असेल त्यानुसार तुमची स्वभाव वैशिष्ट्य, गुणदोष, करिअर, कार्यक्षेत्र अशा गोष्टी आपण शास्त्र शुद्ध पद्धतीने समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात जुलै महिन्याची माहिती समजून घेणार आहोत. अर्थात जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव, त्यांची गुणवैशिष्ट्य, त्यांचं करिअर किंवा कोणतं क्षेत्र त्यांच्यासाठी योग्य राहील, हा सर्व अभ्यास आपण करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही माहिती तुमच्या बाबतीत जुळून येत असेल तर तसेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल. एखाद्या बालकाचा जन्म त्या तारखेला ज्या महिन्यात होतो तेव्हाच्या आकाशातील स्थितीचा परिणाम त्याच्या संपूर्ण आयुष्यावर पडतो. जुलै महिन्याचा विचार केला असता हा दिनदर्शिकेतील 7वा महिना येतो. अंकशास्त्रानुसार 7 अंक हा केतूच्या अखत्यारीत येतो. अनेक वेळा होतं काय की केतूचं नाव निघाल्याबरोबर आपण कुठेतरी घाबरतो. कारण केतूविषयी आपल्या समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहे. परंतु शास्त्रात असं लिहिलेलं आहे की कोणताही ग्रह 100% शुभ किंवा 100% अशुभ असं कधीच नसतं. प्रत्येक ग्रहाच्या शुभ आणि अशुभ अशा दोन्ही बाजू असतात. केतू ग्रहाला झेंडा देखील म्हटलं जातं. केतू म्हणजे केवळ शरीर आहे, त्याला डोकं नाही आहे. अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला असता केतूचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे. अनेक वेळा ज्या पत्रिकेमध्ये केतू ग्रह व्ययस्थानात असेल त्या व्यक्तीचा जन्म हा शेवटचा जन्म असण्याची एक शक्यता असते. कारण येथून पुढे तो मोक्षाकडे वाटचाल करणार असतो. अर्थात त्याला इतरही काही ग्रहस्थिती कारणीभूत असतात. गुरु आणि केतू हे 2 ग्रह जर शुभ स्थितीत असले तर असा मनुष्य धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात खूप मोठं कार्य करतो. अध्यात्मात त्याची मोठी प्रगती होते. म्हणूनच केतूशी संबंधित सर्व गैरसमज तुम्ही सर्वप्रथम काढून टाकायला हवे. जुलै महिन्याच्या पहिल्या 15 जर तुमचा जन्म झाला असेल तर तेव्हा सूर्यदेव मिथुन राशीत विराजमान असतात. तसंच जुलै महिन्याच्या दुसऱ्या 15 जर तुमचा जन्म झालेला असेल तर सूर्यदेव कर्क राशीत असतात. त्यामुळे मिथुन राशीचा स्वामी बुध आणि कर्क राशीचा स्वामी चंद्र यांचा देखील तुमच्यावर प्रभाव घडून येतो. थोडक्यात बुध, चंद्र आणि केतू या 3 ग्रहांचा तुमच्यावर कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव घडून येतो. परिणामी तुमचं व्यक्तिमत्व हे इतरांपेक्षा थोडं वेगळं असतं. म्हणजे कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेणं. तुमचा स्वभाव अत्यंत सरळ असतो, व्यक्तिमत्व उंच असतं. 4 चौघात तुम्ही उठून दिसतात. बोलण्याचं कौशल्य देखील तुमच्याकडे असतं. संवेदनशीलता असते. महत्त्वाची बाब म्हणजे अत्यंत वाईट परिस्थितीतही जर चांगलं काही शोधायचं असेल तर जुलै महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तीकडे बघावं.
हा तुमच्यातील एक मोठा गुण सांगता येईल. जेव्हा आजूबाजूचे सर्व लोक निराश असतात तेव्हा हे लोक त्यातही काय चांगलं आहे हे शोधण्याचं सामर्थ्य ठेवतात. जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांविषयी अजून एक महत्त्वाची बाब सांगायची झाल्यास, पैसा हा महत्त्वाचा असतोच, त्याला नाकारता येत नाही. परंतु आयुष्यात जर निवड करण्याची वेळ आली की एकीकडे पैसा निवडा की प्रेम निवडावं, तर जुलै महिन्यात जन्मलेले लोक विशेषतः प्रेमाला निवडतात. कारण तुम्ही तेवढे संवेदनशील आहात. तुमच्यासाठी पैशांपेक्षा प्रेम अधिक महत्त्वाचे ठरतं. प्रेमाला तुम्ही प्राधान्य देता आणि म्हणून तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरतात. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही केवळ प्रेम निवडत नाही, तर प्रेमाला अधिक चांगल्या प्रकारे निभवतात. आपल्या जोडीदाराला आयुष्यात नेमकं काय हवं आहे, जोडीदाराची इच्छा काय आहे याकडे तुमचं अगदी बारकाईने लक्ष असतं. घरातील छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही अगदी सहज मॅनेज करता. त्यामुळे तुमच्याविषयी जोडीदाराच्या मनात अत्यंत सकारात्मक भाव असतो. कारण दिवस रात्र ज्या पत्रिका पाहतो तर होणारे विवाद हे मोठ्या प्रश्नांसाठी कमी तर छोट्या प्रश्नांसाठी जास्त असतात. विशेषतः जर तुमचा जन्म जुलै महिन्यात झालेला असेल तर जोडीदाराच्या, कुटुंबातील इतर व्यक्तींच्या, मुलाच्या, मित्रमैत्रिणीच्या, सर्वांच्या अगदी छोट्या छोट्या गरजांकडे तुमचं लक्ष असतं. एकीकडे संवेदनशीलता असताना दुसरीकडे तुमच्या स्वभावात एक खूप छान असा विभाग असतो, ज्याला आपण असं म्हणू शकतो की समोरील व्यक्तीचं बोलणं ऐकून तुम्ही आपली बोलण्याची पद्धत बदलवून टाकतात. अवघ्या 2 मिनिटात समोरील व्यक्तीचं एखादं वाक्य पूर्ण 180 अंशामध्ये बदलवून वेगळंच काहीतरी बोलणं हा तुमचा अगदी सहज स्वभाव असतो. महत्त्वाची बाब म्हणजे त्यात तुम्हाला काहीही चुकीचं वाटत नाही. ही बाब तुमच्यासाठी केवळ हास्य विनोद असते. याशिवाय स्वतः आवडीने खाणं आणि इतरांना आवडीने खाऊ घालणं हा देखील तुमचा एक विशेष स्वभाव सांगता येईल. आजूबाजूच्या लोकांच्या छोट्या मोठ्या गरजांकडे तुम्ही सातत्याने लक्ष देता. त्यांचा एक सकारात्मक प्रभाव तुमच्यावर घडून येतो. लोकांच्या मनात तुमच्याविषयी एक चांगली भावना असते. कधी तुमच्या हातून जर एखादी चूक झाली तर तुम्ही स्वतःहून सहज माफी मागून घेतात. त्यात देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गैर वाटत नाही. स्वतःसाठी एक विशिष्ट वेळ काढणं, एकांतात राहणं हा विषय देखील तुम्हाला आवडतो. कारण केतू हा अध्यात्माचा कारक ग्रह आहे. याशिवाय पुस्तकांचं वाचन करणं, त्यातही अध्यात्माशी संबंधित पुस्तकांचं, ग्रंथाचं वाचन करणं तुम्हाला खूप आवडतं. तसंच गार्डनिंग करणं यासारखे विशेष छंद तुम्हाला असतात. जर काही ठिकाणी निव्वळ गप्पा सुरू असल्या तर तुम्हाला अशा ठिकाणी तुमचं मन अजिबात रमत नाही. तेथून तुम्ही शांततेने लगेच पाय बाहेर काढतात. निसर्गाच्या सानिध्यात रमणं हा देखील तुमचा अत्यंत आवडता छंद आहे. हे जरी सर्व खरं असलं तरी सर्व काही केवळ चांगलंच असेल असं होत नाही. जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी गुणदोषे असतात. त्यानुसार जुलै महिना किंवा 7 अंकाचा जर आपण विचार केला तर थोडं अधिक भावनाशील असणं, बुद्धीने विचार न करणं, हट्टीपणा देखील तुमच्यात असतं. तुम्ही परिश्रम नक्कीच करतात, मात्र ते परिश्रम बोलून जास्त दाखवतात. अनेक वेळा परिश्रम करून आणि ते बोलून दाखवल्यामुळे तुमची परिश्रम वाया जातात. समोरील व्यक्तीला ती बाब अजिबात आवडत नाही. शिवाय त्यामुळे तुम्ही केलेल्या कार्याचं महत्त्व देखील कमी होतं. अशी एक मोठी नकारात्मक बाब तुमच्या बाबतीत निर्माण होते. म्हणून या बाबतीत तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या. जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांना रहस्य जाणून घेणं खूप आवडतं. रहस्य कथा देखील तुम्हाला आवडतात. एखाद्या रहस्याच्या मागे लागत तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतात. अर्थात एखादं रहस्य समजून घेण्यासाठी खूप मनापासून प्रयत्न करतात. ते रहस्य जोपर्यंत उघड होत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसत नाही. मात्र त्यात कधीतरी तुमच्या हातून एखादी चूक होण्याची दाट शक्यता असते. महत्त्वाची बाब म्हणजे त्या दृष्टीने कोणतंही व्यक्ती तुम्हाला कधीही फसवू शकते. कारण रहस्य समजून घेण्याची लालसा, उत्सुकता तुम्हाला लागलेली असते. त्या उत्सुकतेचा फायदा घेऊन लोक तुमची दिशाभूल करू शकतात, ज्यामुळे तुमचं बऱ्यापैकी नुकसान होऊ शकतं. करिअरच्या बाबतीत सांगायचं झाल्यास जुलै महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत गंभीर असतात. अर्थात
करिअरला तुम्ही प्राधान्य देतात, परंतु कधीकधी करिअरपेक्षा तुम्हाला इतर गोष्टी अधिक आकर्षित करतात. परिणामी कळत नकळत तुम्ही इतर गोष्टींच्या मागे चालत जातात. म्हणजे तुम्ही आपल्या ध्येयापासून थोडे भरकटतात. त्यातून करिअरकडे तुमचं दुर्लक्ष होतं. त्यातून देखील तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणून या बाबतीत तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या. तुमच्या स्वभावात रहस्य असल्यामुळे कधीतरी तुमचा जोडीदार संभ्रमित होतो. त्याला असं वाटतं की तुम्ही त्याच्यापासून काहीतरी लपवित आहात, ज्यामुळे खूप चांगला जोडीदार असल्यावर देखील तो तुमच्यापासून दूर जाण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घ्या. एकंदरीत जुलै महिन्यातील जन्म ही खूप सकारात्मक बाब आहे. फक्त या छोट्या छोट्या गोष्टींची योग्य ती काळजी घेतली तर तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतात. अशा प्रकारे जुलै महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव, गुणवैशिष्ट्य, कार्यक्षेत्र समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. तुमचा जन्म नेमका कोणत्या महिन्यात झाला आहे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, तुमचा जन्म जुलै महिन्यातील असेल आणि ही माहिती तुमच्यासोबत जुळून येत असेल तर कमेंट अवश्य करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.